नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खव्यातले करंजे, खोव्यामधले करंजे. हे महाराष्ट्र स्पेशल आहे. तर चला मग आपण साहित्य बघूया. हा खोवा आहे, हे हे नारळाचा खीस आहे, हा रवा आहे, साखर आहे, मैदा आहे, ही खसखस आणि इलायची ह्यामध्ये मिक्स आहे आणि हा ड्रायफ्रूट आहे. हे एवढं साहित्य आहे. एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला छानपैकी खुसखुशीत करंजे बनवायचे आहे, खोव्याचे करंजे बनवायचे आहे. चला तर मग मंडळी, आता हा आपण रवा भाजून घ्यायचा. मस्त छानपैकी आपण तुपामध्ये हा रवा एकदम खमंग असा भाजून घ्यायचा आहे. यातच आपल्याला खसखस आणि आपले ड्रायफ्रूट हे सगळं भाजून घ्यायचं आहे. छानपैकी आपला रवा भाजले, ड्रायफ्रूट रवा त्यामध्ये मिक्स केलेला खसखस हे छानपैकी आपलं भाजलेलं आहे. आता आपण खोया भाजायचा. खोया हा आपला आहे 100 ग्रॅम. त्याला पण आपण छानपैकी भाजून घ्यायचं आहे. हे खोवा पण आपला छान भाजला. खोवा छान भाजला ना तर त्याची चव इतकी सुंदर लागते, खूप येते चव छान त्याची. आता आपण सारण बनवूया. ही विलायची पावडर, ही शुगर आहे आपली, आणि हा खोबऱ्याचा खीस. हे आपल्याला घालून सगळं एकजीव करायचं आहे. म्हणजे हे आपलं सारण रेडी. त्यात आपण चांगलं कडकडीत मोहन घालूया आणि आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि छानपैकी आपल्याला एकजीव करायचं आहे. छानपैकी एकदम हे मोहन जे आहे ना एकदम छानपैकी पिठाला एकदम चोळून घ्यायचं आहे, ताकी आपले ना एकदम खुसखुशीत बनतील. आपल्याला असं एकदम छानपैकी आपल्याला त्याला चोळून घ्यायचं. थंड झाले आता. छानपैकी असं हे करून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याचा लाडू बनत नाही तोपर्यंत छानपैकी असं एकजीव करायचं. आता थोडं थोडं पाणी ओतायचं आपल्याला. असं घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे. हा आपला असा घट्टसर आपण गोळा ह्याचा मळून घेतला. आता ह्याला आपण 10 मिनिटासाठी छानपैकी ह्याला मुरत घालायचं आहे. आता आपण हे छानपैकी एक अशी मोठी चपाती सारखं लाटून घ्यायचं मोठं, आणि एखाद्या कुठल्या भांड्याच्या साह्याने ह्याला आपण ह्याचे गोल गोल आपण चपाती छोटी छोटी होणार तसं माप घ्यायचा. आपल्याला ही अशी पातळशी लाटायची आहे. हे आपण असं 4 करून घ्यायचं. 4 तर होतीलच आपले छोटे छोटे, म्हणजे कसं आपल्याला आपल्या एकसारख्या होऊन जातील. जे आपण हे बनवतो ना ते आपल्या एकसारख्या होऊन जातील, म्हणून हे एकसारख्या छोट्या छोट्या लाटून घ्यायच्या. आता आपण ह्याच्यामध्ये छोटे छोटे लाटून घ्या. त्याच्यामध्ये थोडंसं अजून हलकंसं आपल्याला बारीक करून आपण ह्याच्यामध्ये सारण भरायचं. हे आपण सारण भरायचं. जर मंडळी तुम्हाला ते असं गोल गोल असं जे तिरकं असतं ना करतात असं तुम्हाला दाखवते मी. आपण थोडंसं ह्याला पाणी लावायचं जेणेकरून आपलं हे निघणार नाही, घट्ट बसल. हे आपण असं एकदम छानपैकी घट्ट दाबून ठेवायचं. ह्याला असं घट्ट, आणि हे छान केल्यानंतर आपण थोडंसं ह्याला ना असं आपण केलं का नाही, कुणाला असं जर येत असलं तर असं तुम्ही करा.
आणि नसेल तसं आहे तर सरळ ते पण दाखवते. नाही आलं तुम्हाला असं करायला तर ते पण दाखवते कसं करायचं ते. हे आपलं मला पण एवढं मंडळ परफेक्ट नाही आहेत, पण मी पण ट्राय करते शिकायचं. हे बघा मंडळी, हे बऱ्यापैकी मला जमलेलं आहे. दिसतं तुम्हाला? आता हे असं जर कोणाला येत नसलं तर दुसरं एक मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. जर असं फोल्ड कोणाला येत नसेल तर सरळ असं करायचं. हे जे आपण चिमटा आहे ना, ह्याने सरळ असं करायचं. ह्याने पण खूप छान ना मंडळी डिझाईन बघा किती छान येते. तुम्हाला मी दाखवते. हे असं करायचं जेणेकरून त्याची डिझाईन पण छान येईल आणि दिसाय पण एकदम मस्त परफेक्ट. कसं आहे, दिसतं की नाही छान? असं करायचं. हे 2 आहेत बघा. एखाद्याला कुणाला असं फोल्ड करता येत नसेल तर मग त्याने असं करा. म्हणजे हे आपल्या करंज्या, त्याला आपण कमी गॅसवरती एकदम गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तेव्हा म्हणजे ह्या खुसखुशीत आणि एकदम चविष्ट होतील. म्हणजे हे तळायला जास्त वेळ लागत नाही, इतकं करायला वेळ लागतो. एकदम मस्त एकदम कलर येत चाललाय. बघा म्हणजे आपल्या ह्या खूप छान एकदम खरपूस मस्त भाजल्यात. गोल्डन कलरपर्यंत येईपर्यंत भाजलेत बघा. एकदम मस्त दिसतात. याचं तेल आपल्याला सगळं नितळायचं आहे. आता आपण मंडळी ही आपली खोवा करंजी एकदम मस्त खुसखुशीत एकदम छानपैकी. एक तुम्हाला तोडून दाखवते मी. हे बघा एकदम मस्त खुसखुशीत, मस्त आतमध्ये खोवा पण एकदम छानपैकी बघा मस्त एकदम. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय.